चेंबूर परिसरात वाढत्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जागो पालक या सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। घाटले परिसरात अलीकडे काळात 5हून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनामुळे पालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। श्री कोचिंग क्लासेस यांच्या आयोजनातून तसेच स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर व नगरसेविका सौ मीनाक्षी पाटणकर यांच्या सहकार्याने प्रख्यात नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजन संदीप मोरेसर यांनी सामाजिक बांधिलकी जपत केले। या प्रसंगी नगरसेविका सौ मीनाक्षी पाटणकर, माजी नगरसेवक व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर, भाजप नेते अनिल ठाकूर, विजय देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगाळे, संदीप गुरव, डॉक्टर अजित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। डॉक्टर लहाने यांनी विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, पालकांची भूमिका आणि सकारात्मक संवादाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करत समाजात आशावाद निर्माण करण्याचे आवाहन केले। देखिए, मोबाइल एक ऐसा है कि उसका यूज़ बहुत ज़्यादा है। अपने को हर चीज़ के लिए मोबाइल लगता है, तो उसको तो यूज़ तो करना ही पड़ेगा। लेकिन बहुत सारी चीज़ें ऐसी है कि जो अभी अपन यूज़ करते हैं उससे जो साइड इफ़ेक्ट है वो कम करना ज़रूरी है। और इसलिए मोबाइल में जो आज हो रहा है कि जो बच्चों में जो गुस्सा आ रहा है, उनको नहीं दिया तो वो फिनाटिक हो रहे हैं, तो ये बंद करने के लिए उनको ग्रेजुअली 1 से 6 साल तक मोबाइल देना नहीं चाहिए, क्योंकि वो उम्र में वो बढ़ते हैं। वो उम्र में मोबाइल नहीं दिया तो उनमें ज़्यादा सा जो है एंगर उनको नहीं आएगा। और बाकी जो उनके जो ये है पालक है, जो लोग हैं, उन्होंने भी मुझे लगता है कि समझ लेना चाहिए। और ये जो आज मोबाइल का जो ज़्यादा इस्तेमाल हो रहा है उसकी वजह से होशियारी कम हो रही है, वो सब लोग एंग्री हो रहे हैं और जाके कोई ऐसा डिसीजन ले रहे हैं कि उसकी वजह से मुझे लगता है कि कोई जान भी लोगों की जा रही है। इसलिए इसके ऊपर बहुत ही सीरियसली सोचने की ज़रूरत है। और ये मोबाइल यूज़ करते वक्त उसके सही तरीके हर लोगों को मालूम होना चाहिए और उनके जो पेरेंट है उनको मालूम होना ज़रूरी है। नहीं देखा अभी कैसे है कि पाटणकर मैम बाजू में खड़े हैं, उसमें इतनी ही बात हम कर रहे हैं कि स्कूल में जो उनको मोबाइल इस्तेमाल करने को लगाया जाता है तो वो थोड़ा सा कैसा कम किया जा सकता है, या ये जो है तो उनको लैपटॉप में कैसा इस्तेमाल किया जा सकता है, तो ये देखना बहुत ज़रूरी है। क्योंकि ये बच्चे अगर रील नहीं देखे तो वो मुझे लगता है कि फिर उनमें जो डेवलपमेंट होना है वो होते रहेगी। कुछ भी हालत में उनका जो स्क्रीन टाइम है वो कम करने की ज़रूरत है। बेसिकली यासाठी निश्चितच असं आहे की आज पाटणकर बहिणी बाजूलाच आहेत आणि मी इथले जे शिक्षणाचे जे इन्चार्ज आहेत त्यांनाही बोलेल आणि त्यांनाही सविस्तर एक पत्र असं लिहील की बा याच्यामध्ये मोबाईलचा यूज कसा कमी करता येईल, ज्याच्यामुळं मुलं जे शाळेत चाललात तर ते मुलं हा त्यांचा सिलेबसचा निमित्त करून ते मोबाईल इतर गोष्टीसाठी वापरत आहेत, त्याचबरोबर अश्लील गोष्टी पण ते बघत आहेत। त्यामुळे त्यांना जे काही हे सगळं रील्सची जी सवय लागून गेली आहे तर ही सवय आपला मोडण्याची गरज आहे आणि ती मोडण्यासाठी शाळेतला मोबाईलचा उपयोग थोडासा कमी करणं, असं केल्याने मला असं वाटतं की हळूहळू हा मोबाईल जे काही आज त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होत चालले ते कमी करताना शक्य होईल। संदीप मोरे जो श्री क्लासेस आज गेले कित्येक वर्ष चालवतो आणि मुलांच्या प्रत्येक कलागुणांना वाव द्यायचा आणि त्यांना उत्तेजना देण्याचं काम करत असतो। आणि त्याचबरोबर जागो पालक ही संकल्पना त्यांनी आणली आहे। जागो पालकमधून मग पालकांना काय सूचना करायच्या, कशासाठी, आणि मग त्यानंतर आल्यानंतर पहिली गोष्ट मोबाईलवर अडते आणि मग मोबाईल आला आणि मग डोळ्यांचा प्रश्न। आता हे 2 गोष्टी आल्यानंतर ह्यामध्ये जर बाप माणूस शोधायचा असेल तर मग डॉक्टर तात्याराव लहानेंशिवाय पर्याय नाही। आणि काय असतं की कान सोनाराने टोचलेले कान हे व्यवस्थित टोचले जातात, त्यामुळे पालकांना जर सांगायचं असेल तर व्यवस्थित भाषेत तर सरांशिवाय पर्याय नाही। आणि मग ती संकल्पना डॉक्टर संदीपच्या डोक्यात आल्यानंतर ते आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर त्यांनी शेअर केली आणि मग आम्ही सुद्धा ठरवलं की तात्यारावच येत असतील आणि तेच जर सांगत असतील तर नक्कीच पालकांवर त्याचा परिणाम होतो। आणि पालकांवरच काय, उद्या एखादा प्रश्न जर त्यांनी ह्या बाबतीतला
राज्य सरकारला सुद्धा सांगितला तर एक महान पद्मश्री सांगतायत, एक महान व्यक्ती सांगते, त्यामुळे त्यांनासुद्धा ऐकायला लागेल. जो महापालिकेतला विषय आहे तो आम्ही मीनाक्षी मॅडमच्या माध्यमातून तो तिथे चर्चेला आणणार आहोत. कारण तिथेसुद्धा आम्ही सांगणार आहोत की हे डॉक्टरांचे विचार आहेत आणि त्यामुळे नक्कीच ह्यातून पालकांपर्यंत हा प्रश्न पालकांकडून विद्यार्थ्यांकडून पाल्यांकडून नक्कीच त्याला वाव मिळेल. आणि ही जी सुरुवात केली आहे संदीपने जागो पालक या संकल्पनेला कुठेतरी चालना द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या त्या पाठीमागे उभं राहून आम्ही हा थोडासा त्याला हातभार लावायचं काम केलेलं आहे. आणि आपण आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत न्याल आणि नक्कीच याला जागरूकता मिळेल, नक्कीच याचा उपयोग होईल. पालकांना आव्हान आम्ही करण्यापेक्षा जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे त्याचं जर 10% जरी त्यांनी आजपासून ऐकायला सुरुवात केली तर नक्कीच त्याच्यातून चांगला मार्ग निघेल. ट्रेनमध्ये जर बघा घरातली परिस्थिती आहे ही पालकच हाताळू शकतात. महानगरपालिकांच्या शाळेतला विषय आहे तर महानगरपालिकांच्या आयुक्तापासून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत जसे आज ढाकणे साहेब आहेत, मी पण सुद्धा त्यांना पर्सनल आम्ही ओळखतो चांगले, या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर नगरसेवकांच्या माध्यमातूनच जातीलच. या विषयाला महासभेत कसा आवाज उठवता येईल आणि कुठे त्याला कंट्रोल, जसा ते खान अकॅडमी प्रायव्हेट अकॅडमी आहे, ती जर एखादा शिक्षक त्या अकॅडमीच्या बाबतीत वैयक्तिक जर हे करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण मला असं माहिती आहे की वैयक्तिक मोबाईलवर असे कुठल्या अकॅडमीने मोबाईलचा अभ्यास करायचा आणि मोबाईल आणायचा. कारण लॅपटॉपच्या जेव्हा वाटायला सुरुवात केली त्यावेळेससुद्धा हा प्रश्न आला होता की ह्याच्यापासून डोळ्यांना किती त्रास होईल आणि मला वाटतं त्यावेळेस डॉक्टर स्वतः केएमला रुजू होते. त्यामुळे त्यांनी आज जे स्पष्ट सांगितलं की लॅपटॉपमध्ये नाही किंवा कॉम्प्युटर नाही, तर ते खातरजमा झाल्यानंतर लॅपटॉप आलेला आहे, मोबाईलसाठी नाही. मोबाईलचा विषय होता तो मोबाईलचा विषय नाही, त्यांचे जे त्या टायमाला त्यांना जे जीबीज द्यायचे होते, इंटरनेट नव्हता आणि त्यावेळेस कोविडची आपल्यावर अवकाळा कोविड हा पसरला होता आपल्या देशात आणि त्यावेळेस मी बेस्ट चेअरमॅन होतो आणि मग त्या नेटची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्यांचे नेट पॅक आम्ही करून दिले होते. पण त्या नेट पॅकचा पण तो जो अभ्यास होता तो शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना होणार होता आणि त्या वेळेला ती नेट पॅकेजची सिस्टीम केली होती, पण कोविडच्या काळासाठी होती. बाकीच्या नंतर डिजिटल आहे तो डिजिटलला बोर्डवर शिक्षक शिकवतात डिजिटल, त्यासाठी डिजिटलमध्ये मोबाईलचा वापर नाही आहे. पण ते जर खान अकॅडमी प्रायव्हेटली कोणाच्या तरी शिक्षकाच्या सांगण्यावरून जर किंवा तिथल्या मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून जर करत असेल तर त्याला आळा घालायचं आम्ही काम करतो. मोबाईलचा अतिवापर आणि त्यामुळे मुलांची होणारी हानी हा एक आता प्रश्न उभा राहिलेला आहे आपल्यासमोर, पाल्यांसमोर पण, मुलांसमोर पण, शिक्षक असतील त्यांच्यासमोर पण. आणि त्याचंच आपण निराकरण करण्यासाठी आपले श्री क्लासेसचे आपले संदीप मोरे यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की असा असा कार्यक्रम घेतो आहे आणि आपण तात्यासाहेब लहानेंना इकडे बोलवतो आहे, आम्हाला पण चांगलं वाटलं की नाही काहीतरी आपण अवेअरनेसपणा आपण आणतो आहे विभागामध्ये. आणि विभागात ज्या प्रकारे आता ह्या 2 महिन्यात ज्या घटना घडत आहेत मोबाईलमुळे, त्यामुळे हे करणं गरजेचं होतं. आज जे आपण ते सरांना बोलून आपण जे मार्गदर्शन सरांचं घेतलं आहे, मुलांना पण झालं आणि पाल्यांना पण झालं, पण ती खरंच आज गरजेचं होतं आणि आज त्यांनी दिलं आहे आणि लोकांनी सगळ्या पाल्यांनी पण त्यांचं आवर्जून ऐकले. आता त्याच्यातले 10% तरी पालकांनी सुरुवात केली तर मला वाटतं मुलांवर त्याचा परिणाम नक्कीच चांगला होईल. डॉक्टर लहाने खूप मोठी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण एखाद्या चित्रकलेच्या पानावरती जरी एक टिपका मारू ना तर टिपका आपण आहोत आणि ते पान आहे ना ते डॉक्टर लहाने आहेत. एवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि खूप म्हणजे मला वाटतं की त्यांचा जीवनप्रवाह आपण फक्त 1-2 तासात नाही समजून शकत. पण मला असं वाटतं की आज जे जागो पालक आम्ही जे काही आज पुढाकार घेतला आम्ही, मला असं वाटतं की 3 गोष्टी पालकांनी नेहमी लक्षात घ्याव्यात. मुलांची केशभूषा, मुलांची वेशभूषा आणि त्यांची मोबाईल नशा, या 3 गोष्टी जर आपण विचारात जर मांडल्या तर मला असं वाटतं की आज जे काही मागील 15 दिवसामध्ये जे काही आत्महत्या घडलेल्या आहेत ह्या कदाचित नाही होणार. माझ्या अंगावर अजूनही आमच्या काटा येतो आहे की ही कदाचित आपल्या घरापर्यंत येता कामा नये. पण हे आत्ताच म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आम्ही हा पाऊल उचललेला आहे, कारण हे दिवसेंदिवस वाढणार आहे. बाकीच्या जसं सरांनी डॉक्टरांनी सांगितलं की बाकीच्या कंट्रींमध्ये ह्याला बॅन आणलेलं आहे. मला असं वाटतं की मुंबई घ्या किंवा पुणे घ्या, महाराष्ट्रातल्या 7ही मोठी शहरांमध्ये हे कंपल्सरी केलं आहे. हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे.
आणि याच्यावरती काहीतरी नियंत्रण पाहिजे. मला माहिती नाही, पण सरकारी यंत्रणेतून याच्यावरती उत्तर असलं पाहिजे. थँक्यू नक्कीच. पण त्याच्या अगोदर आपण सर्वांनी अंमलबजावणीवरती काम करूया. हे कॅम्प असतीलच, असे कार्यक्रम पुढे चालूच राहणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण नक्कीच याच्यावरती कार्यरत आहोत. खरंच आज गरज आहे पालकांना जागे राहण्याची. कारण आज मी सांगतो घाटल्या विभागात 5 ते 6 मुलांनी स्वतःला फाशी घेतली. याचं एक मुख्य कारण ते कुठल्या ना कुठल्या मोबाईलचं व्यसन असू दे, कुणाच्या प्रेमाचं व्यसन असू दे, दारूचं व्यसन असू दे, अशा व्यसनाच्या आहारी गेलेत. मग अशा वेळेला पालकांना जागा करणं गरजेचं आहे आणि पालकांमध्ये आणि त्या पाल्यामध्ये जागरूकता करणं गरजेचं आहे. त्यालाच अनुसरून आदरणीय नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर आणि अशा सर्वांनी मिळून आमचे श्री क्लासेसचे सर यांनी सर्वांनी मिळून तात्यासाहेब लहाने या एक मोठ्या अशा पद्मश्री व्यक्तीला इथे आणून लोकांमध्ये जी जनजागृती केली. असंच आता त्यांचं कार्य आम्ही तर म्हणतो प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सध्याला गरज आहे शाळेची की प्रत्येकामध्ये जनजागृती करणं. आज आपल्या घाटला वॉर्ड क्रमांक 153मध्ये जागो पालक प्रस्तुत श्री कोचिंग क्लासेसचे जे मालक आहेत संदीप मोरे सर यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणाम याच्यावर एक मोफत चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. आणि त्या चर्चासत्राला नामांकित जगप्रसिद्ध असे तात्याराव लहाने डॉक्टर जे डीन यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला अशांचे मार्गदर्शन झाले. आणि त्यांनी खूप छान पद्धतीने मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि कुठल्या वयोगटातील मुलांना किती वेळ मोबाईल वापराल त्याची अशी अमूल्य माहिती आम्हाला दिली. त्यामुळे वार्ड क्रमांक 153चे जे विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड इथं गर्दी होती आणि ह्या चर्चासत्राचा त्यांनी लाभ घेतला. भारतीय जनता पार्टीच्या देखील बऱ्याच कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, आमचा भारतीय जनता पार्टीचा परिवार देखील या चर्चासत्राला सामील होता. आणि आम्ही देखील अमूल्य असं मार्गदर्शन त्यांचं ऐकलं आणि त्याचा वापर हा तळागाळातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना आम्ही घरोघरी जाऊन आम्ही देखील काउन्सिलिंग करून की मुलांना मोबाईलला कमी वापरायला द्या, कशा पद्धतीने मोबाईल दिले पाहिजेत, तसेच कॉम्प्युटर कसे त्याची रचना घरात ठेवली पाहिजे, असे अमूल्य असं चांगलं मार्गदर्शन आम्हाला डॉक्टर तात्याला यांनी दिलं. आणि त्याचं आम्ही ह्या मार्गदर्शन आमच्यापुरती न ठेवता तळागाळातील प्रत्येक विद्यार्थी पालकापर्यंत कसं पोहोचेल आणि त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून मी प्रयत्न करीन आणि तळागाळापर्यंत त्यांचं जे हे मार्गदर्शन आहे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. नाही जागो पालक याचे जे संयोजक आहेत आपले संदीप मोरे सर यांनी खूपच चांगलं सेक्शन आज इथे आयोजित केलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन द्यायला डॉक्टर तात्या लहाने इथे आले होते. आणि एवढं छान त्यांनी मार्गदर्शन केलं आहे की प्रत्येक पालकांना जाग येणं महत्त्वाची आहे की आपण स्वतः मोबाईलचा वापर किती करायचा. त्यामुळे आपण जर कमी केला वापर तर साहजिकच आहे मुलं पण मोबाईलचा वापर कमी करतील. आणि असं लगेच नाही होणार की मोबाईल लगेच आपण म्हणतो लगेच कमी करा, असं नाही. टप्प्याटप्प्याने जसं तात्या लहाने सरांनी सांगितले की टप्प्याटप्प्याने तुम्ही कमी करा, म्हणजे पालकही जागृत होतील आणि मुलंही जागृत होतील. धन्यवाद. त्यांनी आपल्या माहितीबद्दल आपल्याला डोळ्यांची व मोबाईल जास्त बघू नये म्हणून हे असं सांगितलं. आपण मोबाईलचा वापर तेवढाच करावा असं वगैरे सांगितलं. डोळे दुखले व पाणी मीन्स आता आपण मोबाईल बघतो मग नंतर खूप त्रास होतो आपल्या डोळ्याला, डोकं वगैरे दुखतं असं सांगितलं. म्हणून त्यांनी उपाय पण खूप सांगितले. अशी गोष्ट सांगितली जी लहान मुलं करतात त्यांना मोबाईलपासून अवेअर करायला सांगितलं आहे. सो मी हेच बोलतो की जे तुम्हाला डॉक्टरने टिप्स दिल्या आहेत ते तुम्ही फॉलो करा. अतिशय छान वाटलं ऐकून आम्हाला. आम्ही आता फक्त अर्धाच तास मोबाईल बघू, नाहीतर ना मोबाईलला हातच नाही लावणार. खूप छान वाटलं ते ऐकून. फक्त अर्धा तास वापरेन आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूप छान होतं आणि खूप माहितीपूर्वक होतं, खूप माहिती देणारं होतं. तर खूप बरं वाटलं. त्यांना हे सांगेन की आपण पण मोबाईल हा खूप कमी प्रमाणात वापरला पाहिजे, कारण ते आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगलं. तो जागोपालक सेशन होता तो मला खूपच चांगला वाटला. जो मुद्दा उठवला गेला इंटरनेटबद्दल, खरंच इंटरनेटचा वापर कमी करायला पाहिजे आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला. किती तास मोबाईल वापरणार आहे? मी
मी फक्त आता 1 तास वापरेन, बाकीचं सगळं स्टडीला देईन. मित्रमैत्रिणींना काय सांगणार? की मोबाईलचा वापर म्हणजे कमी करा, जास्त वापरू नका. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.